हरे कृष्ण सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मी अनिता तुमचे स्वागत करते परत एकदा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सगळं काय आवरून तयार होऊन मस्त आम्ही खाली येऊन बसलो होतो. इथे वाट बघत होतो रुद्राची, ऋषीच्या मित्राची आणि हे आमचे रिलेटिव्ह पण आहेत. तर चला आता आज आम्ही जाणार आहोत नवी मुंबईला खारघरी येथे आणि आज रुद्रला सुट्टी होती तर तो पण आमच्या सोबत येणार होता. खारघरला आम्ही येऊन पोहोचलो आणि इथे ना एक नवीन इस्कॉन टेम्पल झालेलं आहे, तिथे जायचं आहे. ते इथून ना एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ते इथून आम्ही रिक्षाने आलो आणि बघा इथे आल्याच्या नंतर मंदिर बंद होतं. असं तर आम्हाला माहित होतं की दुपारचं मंदिर बंद आहे, तरी देखील आम्ही आलो होतो. तर चला इथं थोडा वेळ थांबलो आणि इथून जाताना बघा गर्दी किती दिसते. गर्दी तशी बरीच होती पण वरती गेल्याच्या नंतर गर्दी अजिबात वाटत नव्हती. इथे पाय वगैरे धुतले आणि मंदिर ना हे वरती आहे. तर वरती बघा आता ही फ्रंट साईड आहे एकदम समोरची, पण इथे ना सध्या काम चालू असल्यामुळे ते बंद आहे आणि हे आहे राईट साईड आणि इथे खूप मोठा असा ना स्पेस आहे. छोटे छोटे मंदिर पण बनवलेले आहेत. मंदिरामध्ये एंट्री सध्या तरी राईट साईडनेच आहे. तर चला आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये सध्या तरी ना दरवाजे आणि पडदे असतात ते बंद असतात दुपारचे, कारण देव शयन करत असतात. तर चला आता सगळे भाविक बसलेले आहेत आणि टाइम होतोय की देव उठण्याचा. शंखनाद होतो, पडदे खोलतात आणि देवाचं मन मोहून टाकणारं रूप आपल्याला बघायला भेटतं. नंतर आम्ही दर्शन वगैरे केले आणि ही आहे लेफ्ट साईड मंदिराची. तर इथे आलो तर बघा दोन्ही साईडला पण असे छोटे छोटे मंदिर बनवलेले आहेत आणि या मंदिराने भगवान विष्णूचे अवतार जे झालेले आहेत 24 अवतार त्याच्यापैकी आहेत वामन अवतार, परशुराम अवतार, बलराम अवतार, परत कल्की अवतार, बुद्ध अवतार असे ना देवांचे इथे अवताराचे काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याचे हे मंदिर आहेत. नंतर आलो आम्ही खाली आणि इथे प्रसादालय म्हणून आहे, तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला. खाली कॅन्टीन आहे, बसण्याची पण उत्तम सोय आहे. आता इथे नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घराकडे. आणि तुम्ही जर का माझे पहिलेपासून व्हिडिओ बघत असताल तर तुम्हाला माहितच आहे की मी कृष्ण भक्त आहे आणि मला काही दिवसापासून ना गीता घ्यायच्या होत्या, पण त्या इस्कॉन मधूनच घ्यायच्या होत्या आणि डोंबिवलीला इस्कॉन टेम्पल नाहीये. तर मी ना विचार करत होते की नेमकं घेऊ कुठून, आणि आज आम्ही इथे आलो तर इथूनच गीता घेण्याचं ठरवलं. आपल्याला नेहमी वाटतं की आपण काही ना काहीतरी दान करायला पाहिजे. तसंही आपण थोडंफार का होईना दान करतच असतो. अन्नदान करतो, पैसा दान करतो आणि अन्नदान केल्याने काय होतं तर एका टायमाची भूक मिटते. पण गीता दान केल्याने काय होतं तर एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा भेटते, योग्य मार्ग भेटतो. आणि तसंच मलाही कोणीतरी ही गीता दान केली होती. तेव्हापासून मी ही गीता वाचते आणि गीता एकदा वाचल्याने समजत नाही तर ती सारखी सारखी वाचावी लागते. जे तर्क वितर्क जे काय आहे प्रत्येक गोष्टीचं उत्तर गीतेमध्ये आपल्याला भेटून जातं. म्हणून मी पण गीता दान करण्याचं ठरवलं आणि आज इथून 5 गीता घेऊन जाते. श्रीमद भगवद्गीता हा केवळ ग्रंथ नाही तर श्रीकृष्णाने दिलेला जीवनाचा अमूल्य मार्गदर्शक आहे. तर प्रत्येक घरात प्रत्येक मनात गीतेचं ज्ञान पोहोचावं हाच इस्कॉनवाल्यांचा पण हेतू आहे. मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला हरे कृष्णा, बाय.